नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. जरी तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले नसतील तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची अपडेट आहे. तर ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे. तर काय खुशखबर आहे सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा. आता अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचे या महिन्यात 4,500 रुपये भेटले आहेत. राईट, अनेक महिलांना 4,500 आले, काही महिलांना 1,500 रुपये आले आणि काही महिलांना तर 1 रुपया पण आला नाही. 1 रुपया पण आलेला नाही काही महिलांना. त्यामुळे अनेक महिला संतप्त झाल्या, टेन्शन घेत आहेत आणि त्याबद्दलच 2-3 अपडेट आल्या. त्या अपडेट आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना 1 रुपया पण अजूनपर्यंत आलेला नाही, पैसेच आले नाही, त्यांच्यासाठी मोठी खुशखबर काय आहे ती खुशखबर मी सांगतो. आणि ज्यांना पैसे आलेले आहेत, तुम्हाला जरी पैसे भेटले असतील तर तुमच्यासाठी पण आनंदाची अपडेट आहे, ते अपडेट पण समजून घ्या. हे बघा, एक खुशखबर आहे. ज्यांना पैसे भेटलेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे. तर महत्त्वाचे अपडेट आहेत, सर्व सांगतो. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम अपडेट आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळाल्याने महिलांचा संताप. आता अनेक महिला संताप करत आहेत की लाडकी बहीण योजनेचा आम्हाला लाभ भेटला नाही म्हणून संताप करत आहे. संताप वगैरे काही करू नका, काही टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी आता गुड न्यूज आली आहे, ती गुड न्यूज मी तुम्हाला सांगतो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बँका आणि महिलांमध्ये वारंवार संघर्षाची परिस्थिती उद्भवत आहे. आता अनेक महिला काय करत आहे, बँकवाल्यांसोबत झगडे करत आहेत. बघा, बँकवाल्यांसोबत इथे संघर्ष करत आहेत, झगडे करत आहेत. पैसे का आले नाही, बँकवाल्यांनी तुम्ही काय केलं, असं केलं तसं केलं. बँकवाल्यांचं तिथे काय रोल नाही, काही टेन्शन घेऊ नका. बँकवाले काय करणार, तिथे तुमचे वरून पैसे आले तेव्हाच ते बँकवाले देतील ना. हो, एक महत्त्वाचं आहे की लाडकी बहीण योजनेतून बँकवाल्याने जरी पैसे कट केले तर तिथे आपण काही ऑब्जेक्शन घेऊ शकतो. परंतु तिथे तुमचे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे, तिथे तुम्ही बँकवाल्यांसोबत संताप करून काहीच फायदा नाही. कारण ते पैसे जे आहेत ते वरून पैसे येतात आणि जरी तुमच्या खात्यात वरून पैसेच टाकले नाहीत तर मग बँकवाल्यांसोबत झगडे करून काय फायदा, संताप करून काय फायदा, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ते काही महिला तसं करत आहेत. तर तसं करू नका, टेन्शन घेऊ नका. तुमचे पैसे तुम्हाला भेटणारच आहेत. आता तुमच्यासाठी गुड न्यूज आलेला आहे, ती गुड न्यूज समजून घ्या. तर तुम्हाला जरी पैसे भेटले नसतील तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर ते पैसे तुमच्या खात्यात कसे जमा होणार आहेत त्याबद्दल आता नवीन ऑर्डर आलेले आहे. आणि महत्त्वाचं, ज्यांना पैसे भेटलेले आहेत, तुम्हाला आता लाडकी बहीणचे 4,500 रुपये भेटले असतील किंवा 1,500 रुपये आले असतील तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर पण आलेली आहे, ती खुशखबर पण सांगतो. हे बघा, बहुतांश महिलांनी बँकेत खाते काढल्यानंतर KYC न केल्याने अर्ज करूनही असंख्य महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अनेक महिला या योजनेपासून वंचित झालेल्या आहेत. ठीक आहे, KYC तुम्हाला करावी लागणारच आहे. KYC केल्यावर तुमचं DBT लिंक होतं. DBT लिंक झालं म्हणजे तुम्हाला ते पैसे भेटून जातात. आधार लिंक करणं खूप गरजेचं आहे. मग DBT आणि आधार लिंकसाठी तुम्हाला KYC करावी लागते. ओके, ते करून घ्या. ज्यांनी केलेलं नाही त्यांनी करून घ्या. हे बघा, महत्त्वाची बातमी आहे. आत्ता चाललेली सोमवारी घाटजे येथील महाराष्ट्र बँकेसमोर महिलांनी आंदोलन करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. बँकेने तात्काळ KYC पूर्ण नाही केली तर बँकेत शिरून आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता महत्त्वाची माहिती आपल्याला इथे समजत आहे की काय भानगड झालेली आहे, महिला का संताप करत आहे. कारण जो KYCचा फॉर्म महिला भरत आहे ते बँकवाले ते लवकरात लवकर अपडेट करत नाही, त्यामुळे ते महिलांना पैसे भेटत नाही. त्यामुळे बँकवाल्यांनी हे तात्काळ करावं यासाठी हे आंदोलन केलं जात आहे आणि महिला यामुळे संताप झालेल्या आहेत. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका, कारण अनेक महिलांना याचा लाभ द्यायचा आहे लाडकी बहीण योजनेचा. त्यामुळे अनेक फॉर्म येत आहेत KYCचे, त्यामुळे बँकवाल्यांना थोडं तिथे जास्त काम आलेलं आहे बँकवाल्यांना, त्यामुळे ते हळूहळूपणे करतात. काही टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे कुठे जाणार नाहीत, तुमचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात येणार आहेत. KYC पण पूर्ण होऊन जाणार आहे, काही टेन्शन घेऊ नका, बँकवाले सर्व करून देतील. ओके, आता महत्त्वाचे म्हणजे अपडेट, खुशखबर काय आहे ती खुशखबर जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेचे जरी तुम्हाला अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नसेल तर काळजी करू नका. आता इथे 2 महत्त्वाचे अपडेट आहेत. ज्यांना 4,500 रुपये भेटले आणि ज्यांना 1,500 रुपये भेटले, हे कसे भेटले तुम्हाला माहितीच आहे. ज्यांचे 3 महिन्याचे पैसे बघत त्यांना 4,500 भेटले आणि ज्यांना पहिले 3,000 रुपये भेटले त्यांना 1,500 रुपये भेटले. आता यांच्यासाठी खुशखबर काय आहे ती खुशखबर पहिले जाणून घ्या. हे बघा, तुमच्या मानधनात तुमच्या रकमेत वाढ होणार आहे आणि ही वाढ लवकरच आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि सूत्रांकडून माहिती भेटत आहे की या योजनेत 500 रुपयाने वाढ होऊ शकते. म्हणजे तुमचा जो 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे, हा 1,500 रुपयाचा हप्ता 2,000 होईल, काही दिवसांनी 2,000 रुपये होईल असं सांगितलं जातं. परंतु आता किती पण जरी घोषणा झाला किंवा किती पण कोणी काही सांगितलं तर आपण जास्त त्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. कारण त्याचा GR येणार आहे. स्पेशली रकमेत वाढ झाली तर त्याचा GR येईल, तेव्हा ते संपूर्ण आपण त्यावरती विश्वास ठेवू शकतो. ओके. आता ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांच्यासाठी मोठी खुशखबर काय आहे समजून घ्या. जरी तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया पण आलेला नसेल, 1 रुपया पण आलेला नसेल तर काही काळजी करू नका. तुमचे पैसे 2-3 दिवसात तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत असं वरून ऑर्डर आलेले आहे. ज्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाहीत त्यांचं KYC पूर्ण झालेलं नसेल तर ते KYC तुम्ही करू शकता. त्या कारणाने पण तुमच्या खात्यात पैसे आलेले नसतील. आणि हो, तुमचं सर्व बरोबर आहे, तुमचं खातं बरोबर टाकलेलं आहे, तुमचा फॉर्म मंजूर आहे, अप्रूव्हल आहे, तुम्ही KYC पण केलेलं आहे, सर्व गोष्टी क्लिअर आहेत आणि अजूनपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आलेले नसतील तर 2-3 दिवसात ते पैसे तुमच्या खात्यात येणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. 2-3 दिवस अजून वाट पहा. 100% तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे सर्वांना पैसे भेटणार आहेत, काळजी करू नका. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती आणि महत्त्वाची खुशखबर होती. म्हणजे ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना 2-3 दिवसात पैसे भेटणार आहेत आणि ज्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्या रकमेत 500 रुपयाने 100% वाढ होईल. परंतु आता फक्त त्याच्याबद्दल घोषणा चालू आहेत. त्या फक्त घोषणा चालू आहेत, अजून निर्णय झालेला नाही. शासनाचा त्याचा निर्णय येईल जरी रकमेत वाढ झाली तर. ओके. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण छोटी किंवा मोठी अपडेट येत असते सर्वप्रथम तुम्हाला आपल्याच चॅनलवरती माहिती पाहायला मिळत असते. तर आपल्या चॅनलवर सर्व माहिती भेटत असते योजनेसंदर्भात, छोटे असो किंवा मोठे असो, संपूर्ण तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत, गावरान भाषेत मी तुम्हाला माहिती देत असतो. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभरात व्हायरल देखील करा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.